मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील 40,868 विद्यार्थ्यांची पात्रता टांगणीला लागली आहे। महाविद्यालयांनी या विद्यार्थ्यांची गेल्या 4 वर्षांची कागदपत्रच विद्यापीठाकडे जमा केली नाहीयेत। विद्यापीठाने महाविद्यालयांना 6 दिवसांची मुदत दिली आहे। विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयात अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, स्थापत्यकला पदवी अभ्यासक्रमाचे हे सगळे विद्यार्थी आहेत। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून, कारण सध्याच्या क्षणाला विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा हा प्रश्न आहे असं म्हणता येईल। पंकज, विद्यार्थ्यांचं याबाबत नेमकं काय म्हणणं आहे? अवघ्या 6 दिवसांचा कालावधी आता शिल्लक राहिलेला आहे यासाठी। रिद्धी, याच्यामध्ये जवळजवळ 40,868 म्हणजे जवळजवळ 42% विद्यार्थ्यांनी पैकी अजूनपर्यंत आपली माहिती विद्यापीठाला सादर केली। रिद्धी, प्रोसेस कशी असते की विद्यापीठामध्ये जी संलग्न महाविद्यालय आहेत ते त्या विद्यार्थ्यांची, त्यांच्याकडे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती जमा करतात आणि ती माहिती त्याची स्क्रुटिनी करून ती माहिती तपासून विद्यापीठाला ती माहिती पाठवली जाते आणि त्यानंतर विद्यापीठ त्याची जी आहे ती माहिती तपासते आणि मग त्या विद्यार्थ्यांची माहिती विद्यापीठाकडे सेव्ह होते। मात्र 42% विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला अजूनपर्यंत कुठलीही माहिती दिलेली नाही। मग आता याच्यामध्ये 2 मुद्दे येतात की विद्यापीठाला माहिती मिळाली नाही, ती महाविद्यालयांनी दिलेली नाही आहे की विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांना दिलेली नाही। दोन्ही गोष्टी आहेत। विद्यापीठानं 6 दिवसाचा कालावधी दिलेला आहे। ज्या महाविद्यालयांनी माहिती मिळवली नसेल, घेतली नसेल, ती घ्यायची, किंवा घेतली असेल मात्र ती योग्य पद्धतीने मांडून विद्यापीठात सादर केली नसेल तर ती सादर करावी, अशी 6 दिवसात म्हणजे ते आदेश विद्यापीठाने दिलेले आहेत। निश्चित पंकज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।